ठराविक कार्यकर्ते. सलगर मॅडम आल्या का? आहे ना. आहे ना. माधुरी, भाग्यश्री. आहे मॅडम. भाग्यश्री कुठे आहे? भाग्यश्री नसली की करमत नाही मला. आली नाही वाटते अजून ती. ठीक आहे, चला होईल जॉईन. होती ती पण तिकडच्या लेक्चरला होती जॉईन. तर आपण काल कुठपर्यंत बघितलं, मला कोणी आठवण करून देईल का? म्हणजे मला आठवण यासाठी की तुमची लिंक लागावी. नाऊन प्रोनाऊन बघितले ना आपण सगळे. नाऊन आणि प्रोनाऊन बघितले आणि ऑल टाइप्स ऑफ नाऊन बघितले. त्याच्यामुळे मध्ये जर आपण एक वेळा रिकॉल करायचं म्हणलं तर कुठले कुठले नाऊन बघितले माधुरी? नाऊन कुठले राजा? पानं नाही पलटायचे, मग काय उपयोग नाही माझा शिकवल्याचा. मला कळते पानं पलटते कोण वहीचे. हम्म. सांग सांग. मॅम कॉमन नाउन, प्रॉपर नाउन, मटेरियल नाउन. कलेक्टिव्ह नाऊन, अबस्ट्रॅक्ट नाऊन. अजून कंपाऊंड नाउन. हं? असलं काही नव्हतं बघ. सांग की. कॉमन नाऊन, प्रॉपर नाऊन, कलेक्टिव्ह नाऊन, अबस्ट्रॅक्ट नाऊन, मटेरियल नाऊन. अजून एखादं होतं का? चलो, नेक्स्ट आपण बघितले प्रोनाऊन. हो. प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम. आणि सर्वनामाचे कुठले कुठले प्रकार बघितले आपण? पहिला पर्सनल प्रोनाऊन, त्यामध्ये फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन असेल. आय, वी, यू, ही, सी, इट, दे अशा पद्धतीनं पर्सनल प्रोनाऊन या गटात या सर्वनामांचा समावेश होतो. आफ्टर दॅट आपण बघितला पजेशिव्ह नाऊन. पजेशिव्ह म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल आपलं पजेशन असणं किंवा ती गोष्ट, ती वस्तू, ती व्यक्ती आपल्या हक्काची, आपल्या मालकीची असणारे जे सर्वनाम दाखवतात त्या सर्वनामांना आपण पजेशिव्ह सर्वनाम म्हणतो. थर्ड आपण बघितला रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन, ज्यामध्ये माय सेल्फ, युअर सेल्फ, हिम सेल्फ, हर सेल्फ अशा प्रमाणे सेल्फ किंवा सेल्फचं रिफ्लेक्शन आढळतं. त्यानंतर डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन बघितले आपण, ज्यामध्ये धीस, दॅट, दीज, दोज अशा प्रकारच्या सर्वनामांचा समावेश होतो. इंटरगेटिव्ह प्रोनाऊन मध्ये हू, हुम, व्हॉट, विच अशा पद्धतीच्या प्रश्नार्थक वाक्याची सुरुवातीला जे आपण डब्ल्यू वाले जे शब्द वापरतो, हू, विच, व्हॉट, हुम या सर्वनामांचा म्हणजेच इंटरोगेटिव्ह सर्वनामांचा आपण बघितलेला आहे, विचार केलेला आहे. त्यानंतर रिलेटिव्ह प्रोनाऊन, ज्यामध्ये आपण एका नामाचं दुसऱ्या नामासोबत किंवा सर्वनामासोबत एखादं रिलेशन आहे, काय संबंध दर्शवण्यासाठी जे प्रोनाऊन वापरतो किंवा सर्वनाम वापरतो. त्यामध्ये विच आपण वाक्य बघितलं होतं, द बॉय हू ओन द रेस इज माय फ्रेंड वगैरे. आणि मग अशा प्रकारचे रिलेटिव्ह प्रोनाऊन्स देखील आपण बघितलेले आहे. सर्वनामाचे एकूण 6 प्रकार आपण बघितलेत, नामाचे 5 प्रकार बघितलेले आहेत. आणि त्यानंतर आपण जाणार आहोत इन डिटेल मध्ये विशेषणामुळे. आता विशेषण कुठल्या गोष्टीसाठी तुम्हाला गरजेचं असतं? बेसिक विशेषण शिकणं. कुठं दिसतं तुम्हाला? त्याचं काम कुठं असतं? वाक्यात काही विशेष महत्व सांगितलेलं असतं ना त्याचा हम्म. उपयोग व्यक्तीविषयी किंवा काही असेल तर. बरोबर आहे. नामाविषयी विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेषण म्हणतो. परंतु व्याकरणाच्या कुठल्या प्रकारामध्ये आपल्याला विशेषणाबद्दल माहिती असणं गरजेचं आहे, किंवा विशेषणाचं रूप कशा पद्धतीनं आपण नामातून याच्यामध्ये कुठल्या गोष्टीमध्ये आपल्याला कंपॅरिझन करण्यासाठी विशेषणाची गरज लागते, किंवा हे विशेषण आहे वाक्यातलं अशी ओळखण्याची गरज भासते. कुठला प्रकार आहे तो व्याकरणाचा बघितलाय आपण ऑलरेडी इन डिटेल मध्ये. बोला.
ऍडजेक्टिव्ह का मॅम? हो, त्याला ऍडजेक्टिव्हच म्हणतात. परंतु कशामध्ये गरज पडते तुम्हाला? का शिकायचं विशेषण? कुठल्या व्याकरणाच्या भागामध्ये तुम्हाला विशेषण माहित असतं किंवा माहित असणं गरजेचं असतं? हं? डिग्री शिकलो का आपण? डिग्री ऑफ कंपॅरिझन. हो. त्याच्यामध्ये ऍज ब्युटिफुल ऍज किंवा मोर ब्युटिफुल, मोस्ट ब्युटिफुल असं बघितलंय का? हम्म. मग हो मॅडम. ब्युटिफुल काय आहे हे वाक्यातलं? विशेषण. विशेषण आहे. मग डिग्री ओळखण्यासाठी किंवा डिग्रीचं ट्रान्सफॉर्मेशन करण्यासाठी आपल्याला विशेषणाची गरज भासते. जर तुम्हाला वाक्यामधलं विशेषणच ओळखता आलं नसेल, डिग्रीचं कम्पॅरिझनचं तुम्ही ट्रान्सफॉर्मेशन कसं करणार आहात? त्यासाठी बेसिक घटक तुम्हाला हे ऍडजेक्टिव्ह माहित असणं गरजेचं असतं. आणि ऍडजेक्टिव्हची जी डेफिनेशन आहे की जे तुम्हाला नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल काहीतरी माहिती सांगतं किंवा डिस्क्रिप्शन देतं किंवा त्याच्याबद्दल काहीतरी विशेष अशी माहिती पुरवतं. मग आता हे विशेष माहिती पुरवणारे जे शब्द असतात त्या संबंधित नामाला किंवा प्रोनाउनला एक स्पेशल जागा प्राप्त करून देत असतात किंवा महत्व प्राप्त करून देत असतात. मग आता इथं गर्ल हे जर तुमचं नाम असेल, या ठिकाणी ब्युटिफुल हे तुमचं विशेषण आहे. ऑनेस्ट मॅन या एक्झाम्पल मध्ये जर तुम्ही बघितलं, मॅन हे जर तुमचं प्रोनाउन असेल, नाऊन असेल, तर ऑनेस्ट हे काय आहे? विशेषण आहे. विशेषण. रेड फ्लावर आपण जर असं म्हटलं, तर मग आता हे फ्लावर कशा पद्धतीचा आहे या ठिकाणी डिस्क्राईब केलेला आहे, त्याचा रंग या ठिकाणी वर्णन केलेला आहे त्या रंगाबद्दल, आणि म्हणून रेड हे या ठिकाणी विशेषण आहे. टाइप्स ऑफ ऍडजेक्टिव्ह जर बघायचं झालं तर यामध्ये ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी म्हणजे मुळात विशेषण हे जे आहे ते नाम किंवा सर्वनामाचे गुण, त्याच्या क्वालिटीज, त्याच्यामध्ये असणारे विशेष वैशिष्ट्य हे वर्णन करण्याचं काम असतं वाक्यामध्ये तुमच्या विशेषणाचं. आणि म्हणून त्यामधील पहिला जो प्रकार आहे तो आहे ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटीज. मग ते कुठल्या क्वालिटी डिस्क्राईब करू शकतं? ब्युटिफुल असेल, ब्रेव असेल, ऑनेस्ट असेल, अशा पद्धतीच्या. त्यानंतर ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. क्वांटिटी मध्ये आता तुम्हाला एखादी संख्या सांगायची, एखादं नंबर ऑफ पर्सन सांगायचे, नंबर ऑफ थिंग्स सांगायचे, काउंटेबल असतील, अनकाउंटेबल असतील. आणि मग त्याच्यामध्ये मच, हाऊ मच आपण विचारतो, लिटिल बिट, सम असे जे असतील त्या, हे बघा इथं आलंच आहे खाली सम. आणि मग ह्या सर्वनामांना जे क्वांटिटी दर्शवतात, क्वांटिटी म्हणजे काय? संख्यात्मक. हे संख्यावाचक विशेषण आहेत आणि हे वरचे क्वालिटी म्हणजे काय? गुणवाचक विशेषण आहे. या ठिकाणी गुण दर्शविले जातात विशेषणाच्या माध्यमातून. त्या विशेषणांना गुणवाचक विशेषण असं म्हणतो. तर ज्या ठिकाणी संख्या किंवा किती प्रमाण आहे त्या ठिकाणी दाखवलं जातं, ते आहे तुमचं संख्यावाचक सर्वनाम. तिसरा प्रकार आहे तुमचा ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर. नंबर म्हणजे इथं एक्झॅक्ट नंबर आलं, वरती काय झालं? क्वांटिटी म्हणजे किती आहे. आणि नंबर्स यामध्ये 1 2 3 4 फर्स्ट सेकंड थर्ड काय जे असेल ते तुमचं ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर्स. ही हॅज 2 ब्रदर्स. 2 हे काय आहे? या ठिकाणी विशेषण आहे, परंतु ते कशाचं काम करतं? संख्या दर्शविण्याचं काम करतं या ठिकाणी. म्हणून आपण त्याला संख्यावाचक विशेषण असं म्हणतो. पहिलं झालं गुणवाचक, दुसरं झालं क्वांटिटी, तिसरं झालं तुमचं नंबर म्हणजे क्वालिटी, क्वांटिटी. काय? थोडं हा सांगा बोला. की पहिलीपासून, थोडं उशिरा जॉईन झालं. अरे भाग्यश्री. आणि बघ मॅडम भाग्यश्री, तुझी आठवण काढली होती मी. होती. तर आज आपण, भाग्यश्री, आपण काल नाम आणि सर्वनाम शिकलो की नाही? हा. हो मॅडम. त्याचे प्रकार पण शिकलो की नाही? हो हो. कुठले प्रकार शिकलो काल नामाचे सांग जरा. हे कोणी सांगत नव्हते बघ, तू नव्हती तर. मग ह्यांना म्हटलं अरे भाग्यश्री बरोबर उत्तर देते पटापट, तुम्ही देत नाही व्यवस्थित, म्हणून मला करमत नाही म्हटलं ती नसली की. अहो ते हे सरांचं सेशन चालू आहे ना, ते हं. 5-10 मिनिटं बघितले मी कुठं जालन्यात. आम्ही पण होतो की सरांच्या सेशनला. आत्ता बघितले 5-10 मिनिटापूर्वी.
चल सांग मग काल कुठले नामाचे प्रकार बघितले? आपल्याला समोर भरपूर घ्यायचे, हे सगळे तुमचे पार्ट ऑफ स्पीच आणि त्याचे टाइप्स घ्यायचे. कुठले नाम बघितले, नामाचे प्रकार बघितले आणि सर्वनामाचे प्रकार बघितले, सांग. काल शिकवलेलं तुम्ही आज विसरतात. 5वीचं व्याकरण लक्षात आहे अजून माझ्या. तर आज आपण विशेषण या घटकाकडे वळालोय आणि विशेषण म्हणजे आपल्याला माहित आहे वाक्यामध्ये नाम किंवा सर्वनाम या संबंधित माहिती किंवा याच्याबद्दल माहिती देणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतो. म्हणजे तो विशेष माहिती त्या ठिकाणी प्रोव्हाइड करत असतो. फॉर एक्झाम्पल इथं ब्युटिफुल गर्ल आहे, ऑनेस्ट मॅन आहे, रेड फ्लावर आहे आणि मग ह्या नामासोबत त्यांच्या विषयी माहिती सांगणार किंवा त्या नामाचं वर्णन करणारा जो शब्द त्या ठिकाणी जोडलेला असतो त्याला आपण विशेषण असं म्हणत असतो. मग त्या विशेषणाचे प्रकार कुठले कुठले आहेत? पहिला आहे ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी, दुसरा आहे ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. क्वालिटीमध्ये कुठले कुठले गुण दाखवले जातील? ब्युटिफुल असेल, ऑनेस्ट असेल, ब्रेव असेल, त्याच्यानंतर काय असेल, काय असू शकतं, वाईस असेल. खरा वाईट गुण चांगले गुण. कुठले पण गुण असू शकतात, क्वालिटीज असतील. आणि त्याच्यानंतर क्वांटिटी मध्ये मग ते खूप आहे, पुष्कळ आहे, कमी आहे, जास्त आहे, अशा पद्धतीचे. त्यानंतर तिसरा जो आहे ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर आहे, त्यामध्ये आपण 1, 2 किंवा फर्स्ट, सेकंड, थर्ड अशा प्रकारचे नंबरिंग ज्या ज्या ठिकाणी नामाच्या अगोदर आलेली असते त्याला आपण ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर म्हणतो. फोर्थ वन इज द डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. आता आपण वरती डेमॉन्स्ट्रेटिव्ह नाउन पण बघितले होते, आपलं सर्वनाम पण बघितले होते, दर्शक सर्वनाम. ते त्या ठिकाणी विशेषणाचं काम करतात कधी कधी, त्यावेळेस आपण त्यांना डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह असं म्हणतो. त्यामध्ये धीस असेल, दॅट असेल, दीज असेल, दोज असेल या शब्दांचा समावेश होतो. दीज बुक्स आर युजफुल. आता या ठिकाणी दीज हे या ठिकाणी बुक्सच्या अगोदर आलेलं आहे आणि हे या ठिकाणी बुकच्या क्वांटिटी सांगत आहे तुम्हाला किंवा ते दाखवत आहे. हे पुस्तक, दीज बुक्स, क्वांटिटी नाही सॉरी, दीज बुक्स, हे पुस्तक, ते पुस्तक, ती वही, तो टेबल, तो टेलिफोन, अशा पद्धतीने ज्यावेळेस डेमॉन्स्ट्रेट करत असतो त्यावेळेस आपण त्यांना डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह असं म्हणत असतो. त्यानंतर पजेशिव्ह ऍडजेक्टिव्ह सुद्धा, जसं आपण वरती बघितलं की माइन असेल, युअर्स असेल, परंतु या ठिकाणी सर्वनामाच्या अगोदर किंवा नामाच्या अगोदर जर माय असेल, युवर असेल, आवर असेल, या ठिकाणी पहा, हाऊस हे या ठिकाणी नाम आहे आणि माय हाऊस हे या ठिकाणी त्याबद्दल हे माझं घर अशा पद्धतीचं विशेषण त्या ठिकाणी ऍड करते, म्हणून हे पजेशिव्ह ऍडजेक्टिव्ह असं आपण म्हणत असतो. त्या ठिकाणी तुम्ही एक्झाम्पल असं सांगू शकता, दिस इज माय बुक वगैरे. परंतु ज्यावेळी पजेशिव्ह प्रोनाउन असतं, द बुक इज माइन, हे लक्षात ठेवायचं. ज्यावेळेस सर्वनाम म्हणून वाक्यामध्ये माय वापरल्या जातं किंवा माइन वापरल्या जातं ते केव्हा येतं, आणि ज्यावेळेस विशेषण म्हणून वापरल्या जातं त्यावेळेस ते कधीही नामाच्या अगोदर आलेलं असतं. टॉल बॉय, ब्युटिफुल गर्ल, वाईस मॅन, अशा पद्धतीनं. त्यानंतर चौथी जी शब्दाची जात आहे किंवा पार्ट ऑफ स्पीच ज्याला आपण असं म्हणतो ते आहे क्रियापद. वाक्यामधील क्रिया दर्शविणारा शब्द किंवा क्रियावाचक शब्द ज्याला आपण काय म्हणतो, वर्ब असं म्हणत असतो. वर्ब एक्सप्रेस ऍक्शन, स्टेट और पोझिशन. मग त्याची परिस्थिती किंवा सिच्युएशन किंवा स्टेट आत्ताची काय आहे ते पण दर्शवण्याचा प्रयत्न करत असतो. ऍक्शन असेल, कुठली कृती दर्शवण्याचा प्रयत्न करत असतो, त्याचप्रमाणे पोझिशन. मग एक्झाम्पल काय? रन, ईट, राईट, स्लीप, डू, गो, अशा पद्धतीचे जे क्रियावाचक शब्द असतात त्या शब्दातून तुम्हाला कळतं की त्या संबंधित वाक्यामध्ये काही ना काहीतरी करण्याची प्रक्रिया घडत आहे, क्रिया घडत आहे, आणि ती क्रिया दर्शविणारा वाक्यातील शब्द म्हणजे तुमचं मुख्य क्रियापद किंवा क्रियापद ज्याला आपण असं म्हणतो. मग क्रियापदाचे कुठले 2 प्रकार आहेत? एक तर आहे मेन वर्ब. मेन वर्बचा म्हणजे तुम्हाला कसं ओळखायचं, आयडेंटिफाय करायचं मी तुम्हाला सांगितलं होतं. ज्यावेळेस तुम्ही मराठीमध्ये त्याचं ट्रान्सलेट करता त्यामध्ये त्याचा अर्थ असेल तर शेवटी ने हा शब्द लागतो. इट म्हणजे काय? खाणे, प्ले, पळणे, सिंग, गाणे, गो, जाणे, कम, येणे, अशा पद्धतीचा हा तुमचा क्रियापद ओळखायचा महत्वाचा. कारण मला आठवतंय पहिल्या लेक्चरला तुम्हाला क्रियापद वाक्यामधलं ओळखता येत नव्हतं, त्याच्यासाठी सांगितलेली छोटीशी कृती.
त्यानंतर 2 नंबरचे जे आहेत ते आहेत ऍक्झिलरी किंवा हेल्पिंग वर्ब्स. कालच मी हे सगळे ऍक्झिलरी वर्ब तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहेत. जे क्रियापद मुख्य क्रियापदाला सहाय्य करण्यासाठी उपयुक्त होतात किंवा उपयुक्त असतात किंवा मुख्य क्रियापदाला सहाय्यकारी क्रियापदाची ज्यावेळेस जोड असते त्यावेळेस आपल्याला एक्झॅक्ट क्रियेचं पोझिशन किंवा स्टेट कळत असते. तुम्हाला स्टेट ऑफ ऍक्शन त्या ठिकाणी कळत असते आणि त्यामुळं त्या वाक्यातील एक्झॅक्ट काळ, ज्याला टेन्स आपण म्हणतो, तो आयडेंटिफाय करण्यासाठी देखील या सहाय्यकारी क्रियापदाचा व्याकरणामध्ये उपयोग होतो. व्याकरणाच्या दृष्टिकोनातून उपयोग होत असतो. त्यामध्ये दे आर प्लेइंग गेम. दे प्लेइंग हे सुद्धा वाक्य आहे, वाक्याचा अर्थ पूर्ण करतो, परंतु दे आर प्लेइंग म्हटलं तर ते आत्ता खेळत आहेत असा. त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो मॉडेल. आता ह्या ऍक्झिलरी वर्ब मध्ये मी तुम्हाला काल पूर्ण वर्ब्स एक्सप्लेन केलेत विथ एक्झाम्पल. टू बी चे कुठले आहे, टू डू चे कुठले आहे, टू हॅव चे कुठले आहे आणि मॉडेल्सचे कुठले आहेत, केलेत का नाही? माधुरी सांग बरं, टू बी चे कुठले हो. आहेत ऍक्झिलरी वर्ब्स? केलेत. टू बीचे एम, इज, आर, हम्म वॉज, हम्म वेअर, बी, हम्म बी आणि बीन. येस. त्याच्यानंतर टू डू चे टू डीचे डू, डज, डीड. आणि टू हॅव चे हॅव, हॅड, हॅज. हॅव, हॅज, हॅड. बरोबर. मग हे झाले तुमचे टू बी चे सहाय्यकारी क्रियापद, टू डू चे सहाय्यकारी क्रियापद आणि टू हॅव चे सहाय्यकारी क्रियापद. ह्या सगळ्या सहाय्यकारी क्रियापदांना आपण ऍक्झिलरी वर्ब्स असं म्हणतो आणि ऍक्झिलरी वर्ब्सचाच एक जो पार्ट असतो तो मॉडेल वर्ब असतात आणि त्याच्यामध्ये ह्या जे मॉडेल्स असतात ते ॲबिलिटी किंवा परमिशन किंवा ऍडवाइस किंवा ऑब्लिगेशन हे दर्शविण्यासाठी आपण मॉडेल्सचा उपयोग करत असतो. मी कालच सांगितलं तुम्हाला, कॅन आय, आपण मे आय कम इन, मग कशासाठी? परमिशन घेण्यासाठी. कॅन आय डू धिस, शुड आय डू धिस. शुड हे कशासाठी आहे? ऑब्लिगेशन दर्शवण्यासाठी. कंपल्सरी तुम्हाला ती गोष्ट केलीच पाहिजे अशा वेळेस आपण शुड किंवा हॅवचा वापर करत असतो. आणि हॅव हे पोझिशन साठी सुद्धा वापरलं जातं. मस्ट म्हणजे सुद्धा काय? मस्ट, यू मस्ट डू इट, तुम्ही ते केलंच पाहिजे अशा पद्धतीनं. आणि सगळ्यात शेवटचा जो ह्याचा काय म्हणतात त्याला, वर्बचा जो प्रकार असतो त्यामध्ये ट्रान्झिटिव्ह आणि इंट्रान्झिटिव्ह वर्ब्स येत असतात. या ठिकाणी या क्रियापदांना ऑब्जेक्ट त्याच्या आजूबाजूला कुठेतरी असणं गरजेचं असतं, तेव्हाच त्या ट्रान्झिटिव्ह किंवा अट्रान्झिटिव्ह वर्ब्सचा तुम्हाला त्या ठिकाणी वाक्यामध्ये योग्य तो उपयोग करता येतो किंवा त्याचं वाक्यातील स्थान ओळखता येतं. हे बघा, शी रोट अ लेटर. व्हॉट डीड शी रीड. आता या ठिकाणी लिहिण्याची क्रिया होत आहे, कोणीतरी काहीतरी लिहित आहे, तर मग शी रोट अ लेटर, काय लिहिण्याची क्रिया होते या ठिकाणी? लेटर लिहिण्याची क्रिया होत आहे. अशा वेळेस तुम्हाला रोट हे जे आहे तुमचं हे ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. ट्रान्झिशन म्हणजे कुठल्या तरी गोष्टीवर ती क्रिया घडत असते. आणि इनट्रान्झिटिव्ह वर्ब जे असतात त्या वर्बला ऑब्जेक्टची गरज नसते. आता फॉर एक्झाम्पल, डज नॉट रिक्वायर अन ऑब्जेक्ट म्हणजे काय? त्या ठिकाणी वाक्यामध्ये तुमच्या कर्म असेल किंवा नसेल त्या क्रियापदाला काही फरक पडत नाही किंवा विदाऊट कर्माच्या देखील त्या वाक्याचा अर्थ आपल्याला पूर्णपणे लावता येतो किंवा ते सेंटेन्स विदाऊट अन ऑब्जेक्ट मे बी मिनिंगफुल, त्या वाक्याला पूर्ण अर्थ प्राप्त होतो विदाऊट ऑब्जेक्ट. आणि अशा वाक्यामध्ये जेव्हा करता येतो, आपलं क्रियापद येतं, तर ते क्रियापद कुठलं असतं? इनट्रान्झिटिव्ह क्रियापद असतं. आणि ज्या वेळेस वाक्यामध्ये वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी किंवा वाक्य हे अर्थपूर्ण होण्यासाठी क्रियापदाची अर्थ किंवा क्रियापद हे कुठल्या घटनेवर, कुठल्या गोष्टीवर, कुठल्या ऑब्जेक्टवर कार्य करत असतं हे दर्शविण्यासाठी कर्माची गरज ज्या वाक्यामध्ये असते त्याला आपण ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणतो. आणि ज्या ठिकाणी कर्म वाक्यात नाही लिहिलं तरी वाक्याचा अर्थ पूर्ण होतो ते झालं तुमचं इनट्रान्झिटिव्ह. यालाच मराठीमध्ये सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद असं म्हणतात. मग आता या ठिकाणी वरच्या वाक्यात शी रोट अ लेटर, अ लेटर जर नाही लिहिलं तर वाक्याचा अर्थ पूर्ण लागतो का? होतो का? नाही. फॉर एक्झाम्पल, हे समजा मी हटवून दिलं, घ्या शी रोट. आपल्याला म्हणायला लागेल की
काय लिहित आहे ती ती लिहिते, ती काहीतरी लिहिते. मग काय लिहिते? तर अ लेटर लिहिते. मग अ लेटर हे झालं तुमचं, काय झालं? काय आहे हे अ लेटर ह्या वाक्यामध्ये? वर्ब. हम्म कर्म. कर्म आहे. बरोबर. मग रोट ह्या क्रियापदाला अर्थ प्राप्त होण्यासाठी तुम्हाला वाक्यामध्ये कशाची गरज असते? क्रियापदाची. क्रियापदाची नाही गरानी कर्माची गरज असते. अ लेटर ह्या शब्दाची गरज असते. आणि म्हणून या क्रियापदाला सकर्मक क्रियापद असतं, जे की कर्माच्या सोबत येतं वाक्यामध्ये. परंतु इनट्रान्झिटिव्ह वर्ब मध्ये किंवा अकर्मक क्रियापदाच्या बाबतीत तसं घडत नाही. तर काय या ठिकाणी बर्ड्स फ्लाय, मग इथं गरज आहे का? कुठं उडतात, कशावर जातात, एखाद्या झाडावर बसतात का, फळावर बसतात का, फुलावर बसतात का, उगाच इकडं तिकडं भरकटतात, काही घेणं देणं नाही. वरती समोर इथं कर्म जरी नाही जोडलं तरी या ठिकाणी ही फुलपाखरं किंवा पाखरं उडतात ह्या वाक्याला अर्थ आहे की नाही? बर्ड्स फ्लाय. आहे. परंतु शी रोट हे जर दोन शब्द या ठिकाणी म्हटले, हे तुम्ही पूर्ण वाक्य आहे तर ते कर्माशिवाय पूर्ण होणार नाही. म्हणून या क्रियापदांना सकर्मक क्रियापद, तर ह्या क्रियापदांना अकर्मक क्रियापद असं म्हणतात. आलं लक्षात? हो मॅडम. क्रियापदाचे कोणकोणते प्रकार आहेत एकदा सांगा एका सेकंदात. सकर्मक अकर्मक क्रियापद. अजून वरती गेलेले कुठे गेले? मेन मॉडेलचे क्रियापद आहे, त्याच्यानंतर तुमचे एक्झिलरी वर्ब्स आहेत, तुमचं मेन वर्ब आहे. हे पण क्रियापदाचे प्रकार आहेत ना. हो. इथनं बघितले ना आपण क्रियापद. ऍक्च्युली आ? हो हो मॅडम. हा, कुठून बघितले आपण? इथनं. पहिलं मेन वर्ब, दुसरा एक्झिलरी वर्ब, तिसरा मॉडेल वर्ब, चौथा ट्रान्झिटिव्ह वर्ब आणि पाचवा हा इनट्रान्झिटिव्ह वर्ब. म्हणजे हे अशा पद्धतीच्या क्रियापदाचे प्रकार घडतात. आणि तुम्हाला आता या ठिकाणी समजा एखाद्या वाक्यामध्ये दिलं एखादं वाक्य आणि हा कुठला क्रियापदाचा प्रकार आहे असं आयडेंटिफाय करा म्हटलं तर ते आलं पाहिजे. त्यानंतर ऍडवर्ब. ऍडवर्ब कशाला म्हणायचं? ज्याला आपण मराठीत क्रियाविशेषण म्हणतो. मराठीत क्रियाविशेषणाची व्याख्या काय सांगा? मराठी ग्रामरचा अभ्यास केलाय तुम्ही? क्रियेची हं? विशेष माहिती सांगते. हं? क्रियेची विशेष माहिती सांगते. बर, अजून? क्रियाविशेषणामुळं क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. बर, क्रियापदाबद्दल तो विशेष माहिती सुद्धा सांगतो. क्रियापदामध्ये काहीतरी मॉडिफाय करतो किंवा कुठलं तरी एखादं असेल एखादं फीचर ते स्पेसिफाय करण्याचं काम देखील करतं. पण फक्त क्रियापदाचं का नाही, तर क्रियाविशेषण हे विशेषणाबद्दल सुद्धा माहिती सांगतं, क्रियापदाबद्दल सुद्धा माहिती सांगतं, किंवा वाक्यात येणाऱ्या एखाद्या इतर क्रियापदाविषयी देखील माहिती सांगत असतं. तर आतापर्यंत तुम्हाला फक्त एवढंच माहिती आहे की क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द नाही. क्रियापद असेल, वाक्यातलं विशेषण असेल किंवा वाक्यात एखादं दुसरं क्रियाविशेषण वापरलेलं असेल तर ह्या सगळ्यांना मॉडिफाय किंवा स्पेसिफाय करण्याचं काम जे तुमचं क्रियाविशेषण करत असतं. मग क्रियाविशेषणाचे कुठले कुठले प्रकार आहेत? ऍडवर्ब ऑफ मॅनर. मॅनर म्हणजे काय? तुमचं कुठल्या पद्धतीनं तुमची क्रिया घडत आहे, क्रिया किंवा प्रक्रिया घडण्याची रीत, मॅनर कशी आहे. मग जर समजा तुम्ही क्रियापदाला हाऊ हा प्रश्न विचारला, आता मी या ठिकाणी म्हणलं माधुरी रन फास्ट. मग आता माधुरी फास्ट पळते, तर मग आता ही कशी पळते? फास्ट पळते. मग क्रियापदाला कसा किंवा कशी, हाऊ हा शब्द जर विचारला, प्रश्न जर तुम्ही विचारला, तर तुम्हाला ऍडवर्ड टाइप्स ऑफ जर विचारला तर तुम्हाला ऍडवर्ड टाइप ऑफ मॅनर मिळतो. आलं लक्षात? मग शी वॉक्स स्लोली, ती कशी चालते? हळूहळू चालते. ही रीड्स केअरफुली, तो काळजीपूर्वक वाचतो. तुमच्या लेसन नोट मध्ये तुम्ही लिहिता की स्टुडंट लिसन केअरफुली. मग ऐकण्याची प्रक्रिया आहे, पण ती प्रक्रिया कशी घडत आहे?
केअरफुली घडत आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही क्रियापदाला हाऊ हा प्रश्न विचारला असता मिळणार जे तुमचं उत्तर असतं तर ऍडवर्ब टाइप ऑफ मॅनर्स असतं. मग स्लोली असेल, ब्युटिफुली असेल, केअरफुली असेल, फास्ट असेल, काय तुम्हाला त्याच्या अगोदर लावायचे ऍडवर्ब तेवढे तुम्ही वापरू शकता. मग या ठिकाणी तुमचं उदाहरणादाखल वाक्य, शी सिंग्स ब्युटिफुली, ती सुंदररित्या गाते. म्हणजे जिथं रीत येते, रीत, त्या ठिकाणी तुमचा ऍडवर्ब टाइप्स ऑफ मॅनर असतो किंवा ऍडवर्ब ऑफ मॅनर असतो. त्यानंतर आहे तुमचा ऍडवर्ब टाइप ऑफ प्लेस. मग तुमची वाक्यातली जी काही क्रिया दर्शविणारा शब्द, क्रियापद कुठली क्रिया दर्शवितो, ह्या क्रियेला जर तुम्ही वेअर हा प्रश्न विचारला, क्रिया कुठं घडली हा प्रश्न विचारला तर मिळणार उत्तर तुमचं ऍडवर्ब टाइप ऑफ प्लेस असतं किंवा ऍडवर्ब ऑफ प्लेस असतं. मग या ठिकाणी हिअर, दिअर, एव्हरीवेअर अशा पद्धतीचे कम हिअर. कम हा क्रियापद आहे, इकडं ये म्हटलं असेल त्याला कम हिअर, गो देअर, किंवा एव्हरीवेअर असेल, एनीवेअर असेल, नो वेअर असेल, अशा पद्धतीनं जर समजा क्रियापदाला तुम्ही वेअर असा प्रश्न विचारला तर मिळणाऱ्या उत्तरामध्ये जो तुम्हाला ऍडवर्ब मिळतो तो असतो ऍडवर्ब ऑफ प्लेस. त्यानंतर ऍडवर्ब ऑफ टाइम. मग क्रियापदाला त्यावरच्या पद्धतीनं व्हेन असा प्रश्न विचारला की तुम्हाला ऍडवर्ब ऑफ टाइम मिळतो. मग या ठिकाणी नाव, येस्टरडे या ठिकाणी काल दाखवलेला असतो, कधी घडली. तुमच्या वाक्यातली किंवा तुम्हाला दिलेल्या उदाहरणातली क्रिया कधी घडली. मग पहिलं जे आहे तुमचं मॅनर म्हणजे क्रियापदाला हाऊ हा प्रश्न तुम्ही विचारायचा. दुसरं जे आहे तुमचं प्लेस म्हणजे तुम्ही क्रियापदाला व्हेअर हा प्रश्न विचारला असता तुम्हाला जे उत्तर मिळतं ते असतं ऍडवर्ब ऑफ मॅनर, आपलं टाइम, प्लेस. आणि थर्ड जे असतं ऍडवर्ब ऑफ टाइम, क्रियापदाला व्हेन असा प्रश्न विचारला असता मिळणार क्रियाविशेषणाचं जे उत्तर असतं ते असतं तुमचं ऍडवर्ब ऑफ टाइम. नाऊ, येस्टरडे, टुडे, टुमारो. आय मेट हिम येस्टरडे. मेट हे तुमचं मुख्य क्रियापद असतं. मग आय मेट हिम हा पण वाक्याचा अर्थ पूर्ण होतं, परंतु या ठिकाणी ह्या क्रियेमध्ये काहीतरी विशेष बाब ऍड करण्याचा प्रयत्न तुमच्या येस्टरडेनी केलेला आहे. आणि येस्टरडे हा क्रियाविशेषणाचा कुठला प्रकार आहे असं जर तुम्हाला हे करायचं असेल, उत्तर शोधायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही व्हेन हा प्रश्न विचारू शकता. तुम्ही म्हणसाल व्हेनच का विचारायचं, कारण हाऊ विचारल्यानंतर तुम्हाला येस्टरडे उत्तर येणार आहे का, किंवा व्हेअर विचारल्यानंतर तुम्हाला येस्टरडे उत्तर येणार आहे का, नाही. तर मग त्या ठिकाणी व्हेन हाच प्रश्न विचारलेला असतं. म्हणजे जर तुमच्या उत्तराचा प्रश्न व्हेन असेल, जर तुम्हाला असं कन्वर्ट करून हे करायचं असेल वाईस वर्सा, तर इट मे बी ऑल्सो पॉसिबल. त्यानंतर ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, क्रिया थोड्या अंतराने किंवा थोड्या कालांतराने केव्हा केव्हा घडली असेल असे ज्या क्रिया विशेषणाच्या माध्यमातून दर्शविले जाते तेव्हा तो ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी असतो. मग हाऊ ऑफन, जर एखादी क्रिया ऑलवेज, आय गो टू स्कूल ऑलवेज, ऑफन कधीतरी, नेवर कधीच नाही, मग अशा प्रकारे क्रिया ची जी वारंवारिता असते त्याला आपण फ्रिक्वेन्सी म्हणतो, ती फ्रिक्वेन्सी जाणून घ्यायची असेल किंवा ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी आहे का या वाक्यामध्ये ओळखायचं असेल तर या ठिकाणी क्रियेची वारंवारिता काय आहे आपल्याला हे जाणून घ्यायला लागेल. त्यानंतर ऍडवर्ब टाइप ऑफ प्लेस आलंय या ठिकाणी. कुठला प्रकार आला, हे डिग्री आले, सॉरी, हाऊ मच या ठिकाणी क्वांटिटी, व्हेरी, क्वाईट, टू. मग उदाहरण तुमचं आहे ही इज व्हेरी इंटेलिजंट, क्वालिटी, डिग्री, काही म्हणा तुम्ही त्याला, क्वालिटी म्हणा, डिग्री म्हणा, किंवा एखादा गुण म्हणा त्याला. शी इज व्हेरी ब्युटिफुल असं म्हणू का आपण, शी इज क्वाईट. टू आपण जे सो दॅट मध्ये टू वापरतो ना, टू आणि टू, टू म्हणजे इथं ऍट व्हेरी हाय
रेंज किंवा त्याची जी लिमिट असते ती थोडीशी हाय असते, त्यावेळेस आपण TOO टू अशा पद्धतीचा क्रियाविशेषण वापरत असतो. सॉरी. आणि मग हे झाले तुमचे क्रियाविशेषणाचे. ही इज व्हेरी इंटेलिजंट. हे झालं तुमचं डिग्री, म्हणजे ते किती प्रमाणात आहे, व्हेरी आहे, क्वाईट आहे, लिटिल आहे, अशा पद्धतीनं जे उत्तर मिळतात तुम्हाला ते येतात तुमचे ऍडवर्ब ऑफ डिग्रीज. मग त्यात क्रियाविशेषण वाक्यातलं ओळखायचं असेल तर एकतर त्यांनी क्रियापदाबद्दल वाक्यामध्ये काहीतरी ऍडिशनल माहिती सांगितली पाहिजे, आणि ती माहिती कशा स्वरूपाची असू शकते, मग ती क्रिया कुठं घडली, क्रिया कशा पद्धतीनं घडली, क्रियेची वारंवारिता काय आहे, अशा पद्धतीचे प्रश्नांची उत्तर ही तुम्हाला तुमच्या क्रियाविशेषणाचे प्रकार स्पष्ट करून जाते. बरोबर का? हो मॅडम. आले लक्षात? येतं का लक्षात? हो मॅडम. आवाज येत नाही मला. आवाज तुमचा खूप, माझा येतोय ना तुम्हाला? हो मॅडम, येतोय. हम्म. तर त्यानंतर तुमचा पार्ट ऑफ स्पीचचा जो प्रकार आहे तो आहे तुमचे प्रिपोजिशन्स. आता प्रिपोजिशन्स आपण इंट्रोडक्शन मध्ये किंवा त्या एका पीपीटी मध्ये प्रिपोजिशन्स बघितले होते. कुठले कुठले प्रिपोजिशन्स होते, तर प्रिपोजिशन शोज द रिलेशन बिटवीन वर्ड्स, किंवा दोन वस्तू असतील, दोन शब्द असतील. शब्द म्हणजे ते सिच्युएशन दर्शवणारे शब्द असतील, की एका शब्दाचं दुसऱ्या शब्दासोबत रिलेशन आहे, किंवा ते कुठल्या सिच्युएशन मध्ये एकमेकांशी कनेक्टेड आहेत, अशा पद्धतीनं परिस्थिती ज्या शब्दांच्या माध्यमातून वर्णन केलेले असते, अशा वेळेस आपण त्या व्यवस्थादर्शक शब्दांना, किंवा अवस्था म्हणता येईल त्याला, व्यवस्था म्हणण्यापेक्षा अवस्थादर्शक जी शब्द असतात त्यांना आपण प्रिपोजिशन म्हणत असतो. आणि मग काही कॉमन प्रिपोजिशन्स असतात, त्यामध्ये इन. फॉर एक्झाम्पल, आय एम इन द रूम. आय एम ऍट द रूम म्हणणार नाही आपण, किंवा आय एम जर आपल्याला मध्ये आहे असं सांगायचं असेल, ऑन द टेबल. ऑन हे द बुक इज ऑन द टेबल, द पेन इज ऑन द टेबल, किंवा लॅम्प इज ऑन द टेबल, अशा पद्धतीनं हे ऑन हे प्रिपोजिशन तुम्ही वापरू शकता. त्यानंतर ऍट स्कूल, एखाद्या जागेविषयी किंवा एखाद्या ठिकाणाला आपल्याला सांगायचं असेल, ऍट द स्कूल, ऍट क्लास, ऍट हॉल, ऍट बस स्टँड, ऍट रेल्वे स्टेशन, अशा पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही एखादा ठिकाणाबद्दल किंवा मी या ठिकाणी आहे अशा पद्धतीने तुम्हाला जर आशय व्यक्त करायचा असेल तर ऍट हे प्रिपोजिशन आपण वापरू शकतो. त्यानंतर अंडर द चेअर. फॉर एक्झाम्पल, द बॉल इज अंडर द चेअर. बिहाइंड म्हणजे काय? च्या पाठीमागे. बिहाइंड द वॉल. द चेअर इज बिहाइंड द वॉल. द कबर्ड इज बिहाइंड द वॉल, जर त्याच्या पाठीमागे असेल तर. पुढे असेल तर इन फ्रंट ऑफ. त्यानंतर प्रिपोजिशनचे हे जे एक्झाम्पल आहेत त्याच्यामध्ये परत एक तुम्हाला उदाहरण बघा. हे काय आहे? बिटवीन कधी असतं? ज्या वेळेस दोन वस्तूंच्या मध्ये आपल्याला सांगायचे असतं किंवा वर्णन करायचं असतं, बिटवीन. आणि अमंग कधी असतं? अमंग मी त्या दिवशी घेतलंय तुम्हाला. बाकी पहिले बिटवीन मधात असते. अमंग काय म्हणली? पहिले असते ना. नाही ग, खूप व्यक्तींच्या मध्ये किंवा एखाद्या समूहाच्या मध्ये एखाद्या व्यक्तीचं स्थान तुम्हाला दर्शवायचं असेल तर त्यावेळेस आपण अमंग म्हणतो. एखाद्या क्राऊड मध्ये, जमावामध्ये जर एखाद्या व्यक्तीचं स्थान दाखवायचं असेल तर आपण अमंग म्हणतो. अमंग होतं की तू त्या दिवशी म्हटली नव्हती का? आणि वाक्यामध्ये याचा उपयोग जर करायचा तर हे अशा पद्धतीनं, द बुक इज ऑन द टेबल, द कॅट इज अंडर द चेअर, ही इज स्टँडिंग बिहाइंड द डोअर, अशा पद्धतीनं या ठिकाणी. मग आता ह्या वाक्यामध्ये प्रिपोजिशन कोणतं आहे असा जर प्रश्न विचारला तर मग तुम्हाला ह्या पद्धतीचं प्रिपोजिशन ओळखता आलं पाहिजे, किंवा यूज द प्रॉपर प्रिपोजिशन इन द सेंटेन्स. आणि खाली जर 4 ऑप्शन दिलेले असतील तर ते ऑप्शन सुद्धा तुम्हाला आयडेंटिफाय अक्युरेट करता आलं पाहिजे. त्यानंतर आहेत तुमचे कंजक्शन्स. कंजक्शन्सला आपण काय म्हणतो? उभयान्वयी अवयव असं म्हणत असतो. हे लक्षात आलेत का प्रिपोजिशन काय आहेत ते? हो मॅडम.
कंजक्शन्सला आपण काय म्हणतो, उभयान्वयी अवयव. आता या उभयान्वयी अवयवांचा किंवा कंजक्शनचा उपयोग आपण कुठे करत असतो, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस मध्ये कुठे करत असतो? वाक्यात हम्म? जोडणारे शब्द हा, बरोबर. वाक्य. हा, कंपाऊंड सेंटेन्स करण्यासाठी वापरतो की नाही आपण कोऑर्डिनेटिंग कंजक्शन्स. हो मॅडम. कसं? फॉर एक्झाम्पल अँड किंवा बट वापरतो. हो. ह्या अँड, बट आणि ऑर हे जे आहेत ते कोऑर्डिनेटिंग कंजक्शन्स आहेत. म्हणजे दोन वाक्य, दोन सेपरेट फ्रेजेस किंवा दोन क्लॉजेस ह्यांना जोडण्यासाठी अँड, बट, ऑरचा जेव्हा जेव्हा आपण वापर करत असतो तेव्हा त्या अँड मुळे त्या दोन वाक्याचं रूपांतर एका वाक्यामध्ये होते. अशा प्रकारच्या वाक्याला आपण कंपाऊंड सेंटेन्स असं म्हणत असतो की नाही? हो. राम आणि असं म्हणसाल की तुम्ही वाक्यांना जोडतं का अँड, तर नाही. या ठिकाणी शब्दांना सुद्धा जोडत असतं, नामांना सुद्धा जोडत असतं, सर्वनामांना सुद्धा जोडत असतं. मग राम अँड श्याम आर फ्रेंड, मग या ठिकाणी दोन शब्दाला जोडण्याचं काम अँडनी केलेलं आहे. त्यानंतर ही इज पुअर बट ऑनेस्ट, तो गरीब आहे असला तरी आहे पण तो ऑनेस्ट आहे. तो गरीब आहे पण तो प्रामाणिक आहे. या ठिकाणी दोन गुण आहेत किंवा दोन व्यक्तीच्या अवस्था असतील, दोन विशेषण असतील, त्या विशेषणांना सुद्धा जोडण्याचं काम हे कोऑर्डिनेटिंग कंजक्शन करत असतात. त्याच पद्धतीनं दोन वाक्य जोडण्याचं काम सुद्धा अँड आणि बट हे कोऑर्डिनेटिंग कंजक्शन करत असतात. आणि जेव्हा दोन वाक्याला जोडण्याचं काम या कोऑर्डिनेटिंग कंजक्शन मुळे होत असतं तर तयार होणाऱ्या वाक्याला आपण कंपाऊंड सेंटेन्स असं म्हणत असतो. त्यानंतर सबऑर्डिनेटिंग कंजक्शन हे झाले कोऑर्डिनेटिंग कंजक्शन्स, आणि त्याच्यानंतरचे जे आहेत ते सबऑर्डिनेटिंग कंजक्शन. आता सबऑर्डिनेटिंग कंजक्शन्स हे कसे असतात, कुठे येत असतात? हे येत असतात डिपेंडंट क्लॉज मध्ये. मग त्या ठिकाणी बिकॉज असेल, अल्दो असेल, इफ असेल, अशा पद्धतीची उदाहरणं आपल्याला सबऑर्डिनेटिंग कंजक्शनची सांगता येतील. आणि वाक्यामध्ये त्याचा उपयोग करायचा झाला तर आय स्टेड होम बिकॉज इट वॉज रेनिंग. को रिलेटिव्ह कंजक्शन पहिले आहे कोऑर्डिनेटिंग कंजक्शन, त्याच्यानंतर आहे तुमचं सबऑर्डिनेटिंग कंजक्शन, आणि थर्ड जे आहे ते तुमचं को रिलेटिव्ह कंजक्शन. मग को रिलेटिव्ह कंजक्शन्स मध्ये इदर, ऑर, निदर, नॉर, त्याच्यानंतर तुमचं नॉट ओनली बट ऑल्सो, ह्या तीन कंजक्शन्सचा उपयोग किंवा तीन कंजक्शनचा समावेश होतो. मग वाक्यामध्ये ह्याचा उपयोग करायचा असेल तर यू ऑर युअर ब्रदर विल कम, शी इज नॉट ओनली टॉल बट ऑल्सो ब्युटिफुल. अशा प्रकारच्या दोन विशेषणांना, दोन नामांना किंवा दोन सर्वनामांना ह्या कंजक्शननी जोडण्याचं काम केलं जातं. मग त्यामध्ये सबऑर्डिनेटिंग कंजक्शन असो, कोऑर्डिनेटिंग कंजक्शन असो किंवा को रिलेटिव्ह कंजक्शन्स असो, हे कंजक्शन्सचे तीन प्रकार लक्षात ठेवायचे. आणि त्या तीन प्रकारामध्ये कोऑर्डिनेटिंग कंजक्शन मध्ये अँड, बट, ऑर हे तीन लक्षात ठेवायचे. सबऑर्डिनेटिंग मध्ये बिकॉज असेल, अल्दो असेल, इफ असेल, आणि तिसरा जो प्रकार आहे तो आहे को रिलेटिव्ह कंजक्शन्स. त्याच्यामध्ये इदर, ऑर, म्हणजे जेव्हा जेव्हा जोड्या येतात, को रिलेशन ह्या दोन गोष्टीमधलं इदर, ऑर, नेदर, नॉर असेल, नॉट ओनली बट ऑल्सो असेल, ह्या तिन्ही कंजक्शनला आपण को रिलेटिव्ह कंजक्शन्स असं म्हणत असतो. आलं लक्षात? प्रिपोजिशन सांगा की मॅडम, मी नव्हते त्या दिवशी. मी सरांना टाका म्हणले व्हिडिओ, तुम्ही पीपीटी टाका की मॅडम. प्रिपोजिशनला नव्हते मी. प्रिपोजिशनची पीपीटी देऊ तुला? हा हा, टाका म्हणलं चालते. तर सर काय बी उत्तर दिलं नाही. कुठं, कोण? टाका मी का? म्हटलं. नाही, कुठं सरांना टाकू मी? बोलले होते मी. हे म्हणजे पीपीटी टाका ह्याच्या प्रिपोजिशनची वगैरे. कुठं टाकू? कुठं? हे ग्रुपवर हो. मी कुठे ग्रुपवर तुमच्या? नाही बरं, फोटो तर टाका मग. नाही, पीपीटी PPT टाका ना, पाठवली. तुम्ही पीपीटी टाकतो म्हणलं होतं बघा.
अरे हो राजा, मी म्हणलं पण कुठं टाकू. हं. बरं मी बरं माधुरीला मॅडम. पाठवून देते सगळ्या जेवढ्या माझ्या हं. क्लासेसच्या पीपीटी मी आतापर्यंत तुम्हाला एक्सप्लेन केल्यात की नाही, हं. पहिल्या हं. दिवशीपासूनच्या टेन्स पासूनच्या, तर सगळ्या पीपीटी मी तुम्हाला पाठवून देते. आज पाठवा संध्याकाळी मॅडम. त्या हं. सगळ्या पीपीटीचं फोल्डर करते, माधुरीला पाठवून देते. माधुरी फॉरवर्ड कर सगळ्यांना. हो हो मॅडम, थँक्यू. बरं, हं. चांगलं होईल. माधुरी मॅडम ग्रुप मध्ये टाकलं तर बरं होईल ना. हो हा. हो हो ग्रुपमध्येच मग टाका. सगळ्यांनाच टाकून द्या. कोणा किंवा कोणी पण मला एक जण व्हॉट्सअपला हाय करा, जॉईन होतात, कोणी पाठवून हे देते. होत नाही. हा, किंवा मला व्हॉट्सअपला हाय करा, सगळ्यांना. कोणी पण, मी देते पाठवून तुम्हाला. हं? बरं बरं मॅडम. हो, हं. थँक्यू. हा, ते काय असते, दिलं घेतलं सगळ्या गोष्टी तेवढेच तुमचे दोन. जर आता पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, पीपीटी दिली म्हणजे माझ्याजवळ आहे आणि तिला ठेवायचं आणि तिला वाचायचं नाही असं करायचं नाही. त्याचा डिटेल अभ्यास करून त्याच्यावरचे प्रश्न सोडून बघायचे काय. हो हो. त्यानंतर इंटरजेक्शन, ज्याला छान आपण केवळ शिकवता. अ खूप छान शिकवता तुम्ही मॅडम. त्याला आपण काय म्हणतो. ओके, थँक्यू थँक्यू भाग्यश्री. इंटरजेक्शन म्हणजेच केवळ प्रयोगी अवयव, अवयव नाही, केवळ प्रयोगी अव्यय. तर मग ह्या केवळ प्रयोगी अव्ययाचं सगळ्यात महत्वाचं लक्षण किंवा वैशिष्ट्य काय आहे, ते आपल्याला माहित आहे की ज्यावेळेस आपल्याला खूप आनंद होतो, दुःख होतं, आश्चर्य होतं, किंवा आपल्या ज्या काही सडन फिलिंग्ज असतील किंवा इमोशन्स असतील, आपल्या भावना अशा उत्स्फूर्तपणे व्यक्त करण्यासाठी आपल्याला केवळ प्रयोगी अव्ययाचा उपयोग होत असतो. आणि मग हे जे आहेत केवळ प्रयोगी अव्यय, ते कुठल्या शब्दांनी एक्सप्रेस होत असतात, तर हे अशा पद्धतीचे एक तर असतील जॉय म्हणजे आनंद व्यक्त करणारे, दुसरे असतील दुःख व्यक्त आनंद, करणारे. भावना, हर्ष. हा, सगळंच. मग आनंद असेल, दुःख असेल, किंवा आश्चर्य असेल, किंवा आपण एखाद्याला ग्रीटिंग करतो एकदम नाही का असं एन्थुझियास्टिकली, मग त्या गोष्टी असेल जिथं सडन फिलिंग्ज व्यक्त केल्या जातात तुमच्या. हा, मग हे हुर्रा किंवा हुर्रे, सरप्राईज असेल आश्चर्य, ओ सारू असेल, तर मग तुमचं अलास, ही इज डेड. अप्रुव्हल, एखाद्या गोष्टीला आपण अप्रिसिएट करतो त्यावेळेस आपण ब्रावो, एक्सलंट परफॉर्मन्स. ग्रीटिंग्स, किंवा ह्याचे जर समजा तुम्हाला वाक्यामध्ये कुठल्या उपयोग होतो हे जर माहित करून घ्यायचं असेल, कारण तुम्हाला माहितच आहे या सगळ्या एक्सक्लेमेटरी वाक्यामध्ये, आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस मध्ये या सगळ्या केवळ प्रयोगी अव्ययाचा उपयोग करत असतो. आणि ह्याच्यानंतर जे एक्सक्लेमेटरी मार्क्स असतं त्याचा सुद्धा एक दर्शक असतं आपल्याला, की हे वाक्य कुठल्या प्रकारचं आहे हे आयडेंटिफाय करण्यासाठी. पण कधी कधी जर समजा हे एक्सक्लेमेटरी मार्क नसेल, तर त्यावेळेस मग तुम्हाला त्या ठिकाणी त्या कॉन्टेक्स्ट लक्षात घ्यायला लागतो. हम्म, आलं ना लक्षात. मग आता ह्या ठिकाणी तुम्हाला एक्झाम्पल्स दिलेले आहेत. अशा पद्धतीचा प्रश्न आहे. राहुल क्विकली रोट अ ब्युटिफुल लेटर टू हिज फ्रेंड अँड शी हॅपीली रीड इट. मग हे वाक्य आहे, या वाक्यामध्ये राहुल हे नाऊन आहे. मग ऍडवर्ब कुठला आहे? क्विकली. का हे ऍडवर्ब आहे? तर राहुलनं एक लेटर लिहिलंय. राहुल रोट अ लेटर इन व्हॉट मॅनर, कशा पद्धतीनं लिहिलंय, तर हे क्विकली लिहिलंय. मग क्विकली हे जे उत्तर आहे किंवा ही शब्दाची जी जात आहे, हे पार्ट ऑफ स्पीच आहे, ते आहे ऍडवर्ब. त्यानंतर रोट हे काय आहे? क्रियापद आहे. बरोबर. अरे माझा आवाज इको कसा होते? त्याच्यानंतर तुमचं अ अ हे काय आहे? आर्टिकल आहे या ठिकाणी. त्यानंतर ब्युटिफुल हे काय आहे? ऍडजेक्टिव्ह आहे. लेटर, इट इज अ नाऊन. नाऊन म्हणजेच या ठिकाणी हे काय आहे? ऑब्जेक्टचं काम करतं, कर्म आहे. मग त्या ठिकाणी टू, टू हे काय आहे? प्रिपोजिशन. कोणी लिहिलंय लेटर? कुणाला लिहिलंय? तर टू हिज फ्रेंड. मग हिज फ्रेंड काय आहे या ठिकाणी? हिज हे पजेसिव्ह प्रोनाऊन आहे, किंवा ह्याला ऍडजेक्टिव्ह सुद्धा म्हणू शकतो आपण. त्यानंतर फ्रेंड, परत हे हिज फ्रेंड, फ्रेंड हे देखील नाऊन आहे आणि हिज हे प्रोनाऊन आहे. त्यानंतर अँड हे काय आहे या वाक्यातलं? कंजक्शन आहे. शी, अगेन दिस इज अ प्रोनाऊन. हॅपीली हे ऍडवर्ब आलेला आहे परत वाक्यामध्ये. त्यानंतर रीड, रीड हे काय आहे? क्रियापद आहे. आणि इट
इट इज अ प्रोनाऊन. मग हे लक्षात आलं पाहिजे. सांगा बरं मला आता परत एकदा, मी सांगितलं तुम्हाला वाक्यामध्ये काय काय आहे. राहुल काय आहे? राहुल नाऊन आहे. Noun. बरोबर. क्विकली काय आहे? ऍडवर्ब. ऍडवर्ब आहे. त्यानंतर रोट हे काय आहे? वर्ब आहे. वर्ब आहे. वर्बचं कुठलं हे आलेलं आहे या ठिकाणी स्वरूप, रूप? सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब आलेला आहे. Second form. ब्युटिफुल, हे काय आहे? आर्टिकल. आर्टिकल. ग्रेट. नंतर ब्युटिफुल, ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह. लेटर, लेटर तुमचं हे नाऊन. नाऊन आहे. Yes. परंतु वाक्यामध्ये ते कर्माच्या ठिकाणी आलेलं आहे. हे सकर्मक क्रियापद आहे की नाही रोट? त्यानंतर टू हे काय आहे? टू काय आहे? जुळणारा शब्द. म्हणजे त्याला काय म्हणतो आपण? प्रिपोजिशन. Preposition. ही इज काय आहे? प्रोनाउन आहे ना. प्रोनाउन आहे. बरोबर. फ्रेंड काय आहे? Noun. नाऊन आहे. बरोबर. अँड अँड हे कंजक्शन. कंजंक्शन. कंजक्शन. शी काय आहे या ठिकाणी? SHE, शी. शी इज अगेन नाव, प्रोनाउन. प्रोनाउन आहे. Pronoun. हॅपीली, हॅपीली. शी रीड हॅपीली. शी ऍडजेक्टिव्ह. हॅपीली रीड. हे काय आहे? ऍडजेक्टिव्ह आहे. Adjective. रीड, रीड हे काय आहे? क्रियापद आहे की नाही? हा, मग वाचन. क्रियापद. हा, क्रियापद आहे की नाही? वाचणे. हा. मग क्रियापदाला जर काही माहिती ऍड केली असेल तर ते काय बनतं? कशा पद्धतीनं वाचलं ते? हाऊ शी रीड इट? शी रीड इट Adverb. हॅपीली. अगेन, सो दॅट इट इज अ ऍडवर्ब. रीड हे Adverb. काय काय आहे परत? वर्ब. वर्ब. आणि इट? ही, शी, इट काय आहे? प्रोनाउन. आहे का? आपली पाहिजे. हो. हम्म. हे प्रोनाउन आहे. तर हे अशा चांगलं होतं पद्धतीने एक्झाम्पल मॅडम. काय ग? हे एक्झाम्पल चांगलं होतं म्हणजे सगळ्याच रिव्हिजन झालायचं. हा, सगळ्या हे तुम्हाला निदान ते आयडेंटिफाय करत असताना लक्षात आलं की नाऊन कशाला, हे कशाला, ते कशाला म्हणायचं. सगळे पार्ट ऑफ स्पीच यामध्ये. फक्त जर समजा या ठिकाणी इंटरजेक्शन आणि नाहीये, बाकी सगळे आहेत. 7ला 7 आहेत बाकीचे सगळे. नाऊन आहे, प्रोनाऊन आहे, ऍडजेक्टिव्ह आहे, ऍडवर्ब आहे, कंजक्शन आहे, आर्टिकल आहे, प्रिपोजिशन आहे, हा ना, ऍडवर्ब आहे. सगळे 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 आहे त्याच्या ठिकाणी. म्हणजे हे एक्झाम्पल बेस्ट आहे तुम्हाला शब्दांच्या इट जाती काय कळण्यास. मॅडम? इट काय? इट काय आहे? हा ही, हा. शी, इट काय आहे? प्रोनाऊन. Pronoun काय तर म्हणलं. Pronoun. सर्वनाम. झालं. झालं मॅडम. हे झाले तुमचे सगळे, काय म्हणतात त्याला, पार्ट ऑफ स्पीच. हे CTET दृष्टिकोनातूनच काढलेलं होतं सगळं. आता कुठला पार्ट राहिलाय तुमचा? परत त्या दिवशीचे अर्धवट प्रश्न राहिलेले घेऊ ग तेवढे, जसे तुमचे आलेले आहेत पेपरला ते ऍज इट इज. होतील आपले 25-30 प्रश्न. 10 तर वाजले, अजून अर्धा तास आहे आपल्याकडे. हो घ्या मॅडम. घेऊ ना. मग आता ही PPT मी स्टॉप करते. तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचं असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता.
आपले कुठलं कुठलं टॉपिक राहिले ग घ्यायचे आता? अनलेस घ्यायचं आहे मॅडम, अनलेसचे इफ वाक्य. अनलेस, हा अनलेसचं एक वाक्य. अजून तुम्ही सांगितलेले आर्टिकल झाले, प्रोनाउन. नायदर नॉटचे घेतले, नॉट ओनली घेतले. झालं की नॉट ओनली बट ऑल्सो झालं, निदर नॉर झालं, इदर और झालं. पेपर घ्याव मॅडम, आहे की नाही? आ? ओल्ड आ? पेपर, पेपर घ्याव. हा डोळ्यासमोर. तेच 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 तेच. जुने पेपर घेतले तर जरा बघण्यात ऍज येते इट इज, आमच्या. हा त्या कारण बऱ्याच वेळा प्रश्नांची पुनरावृत्ती पण होते एखादं गोष्ट हे करण्यापेक्षा, नाही का? आणि हे राहिले बघा, अनसीन सीन पॅसेज आणि पोयम. आणि ते हे कॉम्प्रिहेन्शनचा भाग. हा हा. हम्म. उतारली, हम्म. कवितेचे प्रश्न उत्तर. बरोबर बरोबर बरोबर. ते आपण ते स्वतः राहिले. करायचे असतात बारड. आता अनसीन पॅसेज, कविता हे काही शिकवण्याचा भाग आहे का? तो स्वतः आपला अभ्यासाचा असतो. त्याच्यासाठी आपल्या ऍप्लिकेशन मध्ये उतारे दिलेले आहेत, तो रोजच्या रोज सोडवायचे. त्याचा सराव झाला की आपल्याला ऑटोमॅटिकली करता येते ना. कारण ती ट्रिक प्रॅक्टिस शिवाय येणारी नाहीच आहे. हो. कारण किती वेळा आपण प्रश्न सोडून घ्या, पॅसेज सोडवून घ्या, तो पॅसेजचा कॉन्टेक्स्ट तुमच्या लक्षात आल्याशिवाय, त्याचे रेफरन्सेस लक्षात आल्याशिवाय तुम्हाला कुठलंच प्रश्नाचं उत्तर सापडणार नाही. आणि ह्याच्यासाठी थोडीशी आपली व्होकॅब्युलरी स्ट्रॉंग असणं गरजेचं असतं. कारण आपल्याला त्या ठिकाणी सेंट्रल थीम ऑफ द पॅसेज समजली पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला काय, कोण, कशाबद्दल पॅसेज आलेला आहे, त्या गोष्टी थोड्याशा मिनिंगफुल वर डिपेंड करतात. तर तुम्हाला मला जेवढं पॉसिबल आहे तेवढं मी तुम्हाला सगळं देईल, सगळं घेईल. पण आता हे पॅसेज आणि कॉम्प्रिहेन्शनचा भाग म्हणलं की थोडासा स्वतःला प्रिपरेशन करावंच लागतं त्या गोष्टीसाठी. चला, हे आपण आता आर्टिकल आणि हे बघितलेले आहे, त्याच्या संदर्भातले एक दोन हे बघूया एक्सरसाइजेस, जे की ऍट ऍक्च्युअल तुमच्या परीक्षेला आलेले प्रश्न आपण घेतोय. हे दिसतंय का स्क्रीन सगळ्यांना? हो मॅडम, दिसायली. दिसते ना? हो. हा क्वेश्चन हो. नंबर 46 या ठिकाणी आहे, चूज द सुटेबल आर्टिकल्स. दिसतोय? दिसेल मॅडम. हा. मग ह्या ठिकाणी तुमचं एक्झाम्पल आहे. सुरुवातीला तुम्हाला ब्लँक स्पेस दिलेला आहे. डॅश डॅश लिटल लर्निंग इज अ डेंजरस थिंग, डॅश डॅश वाईज इज सफिशियंट. मग आता हे वाक्य दिलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला दोन आर्टिकल वापरायचे आहेत. मग आता ते दोन आर्टिकल वापरत असताना तुम्हाला काल ए एन दी आर्टिकल वापरण्याचे सगळे नियम मी तुम्हाला सांगितलेले आहेत. हो. मग या ठिकाणी कुठलं आर्टिकल सुटेबल बसतं? आता मी तुम्हाला काल सांगितलं होतं, सम असेल, लिटल असेल, मोर असेल, ते ह्याच्या अगोदर झिरो आर्टिकल म्हणजे कुठलंच आर्टिकल नसतं. म्हणून या ठिकाणी तुमचा 2 नंबरचं जे ऑप्शन आहे, नो आर्टिकल सुरुवातीला, म्हणजे ह्या ठिकाणी ह्या रिकामी जागेचा काही एक अर्थ नाही. लिटल लर्निंग इज अ डेंजरस थिंग, द वाईज इज सफिशियंट. आता वाईज हे काय आहे? गुण आहे, वैशिष्ट्य आहे, किंवा त्या व्यक्तीला आयडेंटिफाय करण्यासाठी जे एक्स्ट्रा वापरलेले जातात शब्द, ज्याला आपण ऍडजेक्टिव्ह असे म्हणत असतो. आणि मग त्या ऍडजेक्टिव्हच्या अगोदर आपण दी हे आर्टिकल लावत असतो. बरोबर आहे का? काल एक्सप्लेन केलंय हो ना? मॅडम. हो. हा. कारण या ठिकाणी कुठलंही क्वालिटी, लिटल असेल, सम असेल, मोर असेल, मच असेल,
त्या ठिकाणी तुम्हाला आर्टिकल वापरायची गरज नसते, त्या ठिकाणी 0 आर्टिकलची कंडिशन असते. त्यानंतरचं हे 47 नंबरचं सेंटेन्स बघा. चूज द करेक्ट प्रिपोजिशन. ऍज इट इज 2023 का 24 ला आलेले प्रश्न आहेत. ही इज अवर्स हार्ड वर्क, कॉमा, बट ही वॉन्ट्स टू सक्सीड इन लाईफ. काय वापरलं पाहिजे प्रिपोजिशन या ठिकाणी? सेकंड नंबर 2. कुठलं? सेकंड ही इज. आता मला सांगा, बट ही वॉन्ट्स टू सक्सीड दुसऱ्या याच्यामध्ये तुम्ही जर म्हणताय, कुठला दुसरा ऑप्शन म्हणताय का? मी का म्हणते तिसरं? हा, इन इन लाईफ. का का इथं इथं टू का वापरायचं? ऍक्युरेट जेव्हा आपलं उत्तर येतं ना, हे बघा इथं आहे पहिलं 4th नंबर ह्याच टू आणि ऍट, टू आणि इन, पण इथं टू का वापरता आलं याचं विश्लेषण पण आपल्याला करता आलं पाहिजे. काय आहे त्याचं उत्तर? का का वापरलं या ठिकाणी वॉज टू आणि सक्सीड इन लाईफ? शोधा आता तुम्हीच त्याचं उत्तर. आयडेंटिफाय द. कशामध्ये केलं ते? हा, इन लाईफ मध्ये म्हटलंय त्या ठिकाणी, म्हणून त्या ठिकाणी इन हे प्रिपोजिशन वापरायचं. त्यानंतर चेंज द सेंटेन्स इनटू पॅसिव्ह वॉइस. पॅसिव्ह वॉइस वाला शब्द बघा. हा प्रश्न बघा. अ लेडी मिशनरी गेव हिम अ ब्लॅक बो. हे वाक्य आहे. मग ह्या वाक्याचं पॅसिव्ह व्हॉइस करत असताना तुम्हाला या वाक्याची फोड करता आली पाहिजे. कशी केली पाहिजे तुम्ही? मग या वाक्यामधला कर्ता कुठला आहे, कर्म कुठला आहे, क्रियापद कुठला आहे, आणि त्याच्यानंतर नुसार मग तुम्हाला कर्त्याला कर्माची जागा द्यायची असेल, कर्माला कर्त्याची जागा द्यायची असेल, बाय कुठं वापरायचे. त्याच्यानंतर या ठिकाणी गेव हे क्रियापदाचं दुसरं रूप आलेलं आहे. मग सहाय्यकारी क्रियापद इथं आपण कुठलं वापरलं पाहिजे? तर मग आता या ठिकाणी उत्तर तुमचं 1 नंबरचं आहे. ही वॉज गिवन अ ब्लॅक बो बाय अ लेडी मिशनरी. मग या ठिकाणी हिमला, या ठिकाणी हिम हा वाक्यातला कर्म आहे. मग या ठिकाणी वाक्यामध्ये 2 कर्म आहे. हिम हे पण कर्म आहे आणि अ ब्लॅक बो हे सुद्धा कर्म आहे. मग या ठिकाणी एक डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, एक इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. जेव्हा जेव्हा वाक्यामध्ये 2 कर्म आलेली असतात, एक डायरेक्ट कर्म असतं आणि एक इनडायरेक्ट कर्म असतं, म्हणजे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट अँड डायरेक्ट ऑब्जेक्ट. तर आता हे कसं ओळखायचं? की क्रिया ज्या वस्तूवर, ज्या व्यक्तीवर डिरेक्टली झालेली असेल, मग आता डिरेक्टली हे बो देण्याचा, म्हणजे आता त्याचं सगळ्यात महत्वाचं लक्षण मी तुम्हाला सांगू का? जे डायरेक्ट ऑब्जेक्टिव्ह असतो हे कधीच लिव्हिंग थिंग नसते. अ ब्लॅक बो. मग या ठिकाणी तुम्ही काय घेतलं? हिमला सब्जेक्टची जागा दिली, कर्त्याची जागा दिली. मग ही सोबत आपण ऍक्झिलरी वर्ब कुठलं वापरणार आहोत? वाज वापरणार आहोत. पहिल्या वाक्यामध्ये गेव हे क्रियापदाचं दुसरं रूप आहे. मग वाज सोबत वॉज गिवन अ ब्लॅक बो. त्यानंतर वाक्यात तुमचा जे काही कर्ता आहे त्या कर्त्याला कर्माची जागा द्यायची असते, परंतु त्याच्या पूर्वी आपल्याला बाय हे प्रिपोजिशन वापरायचं असतं. म्हणून तुमचं उत्तर आहे ही वॉज गिवन अ ब्लॅक बो बाय अ लेडी मिशनरी. आलं लक्षात? हा. इनडायरेक्ट स्पीच. रमेश सेड टू एस्ट्रोलॉजर, व्हेन शॅल आय गेट ऍट हिम. मग आता इनडायरेक्ट स्पीच करत असताना तुम्ही काय करता? या ठिकाणी प्रश्न आहे तुमचा इन्व्हर्टेड कॉमा मध्ये वापरतो ना आपण. वापरतो. रमेश आस्क्ड द एस्ट्रोलॉजर, कारण टू आपण या ठिकाणून काढून टाकत असतो. ज्या वेळेस प्रश्न विचारलेला आहे त्यावेळेस आपण आस्क वापरत असतो. मग या ठिकाणी रमेश आस्क्ड द एस्ट्रोलॉजर, आणि हा प्रश्नाचं जे काही जोड शब्द जो वरच्या वाक्यामध्ये असेल, प्रश्नार्थक वाक्यामध्ये, तो ऍज इट इज आपण ठेवत असतो. व्हेन, आता या ठिकाणी आय असल्यामुळे या ठिकाणी शॅल आय गेट हिम वापरलं. मग याचं इनडायरेक्ट काय होईल? ही वुड गेट ऍट हिम. आयचं ही होईल, कारण या ठिकाणी रमेशनं विचारलंय म्हणून. कारण हे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहेत आता, आणि मग याचे अशा पद्धतीनं. आता हे रिअरेंज द लेटर्स. मी त्या दिवशी सुद्धा अशा प्रकारचा एक प्रश्न घेतला नव्हता तो येतोच. एक प्रश्न तुमच्या लक्षात ठेवा. आता हा LANUAURAT असा हा शब्द आहे.
म्हणजे ह्यातले जे अल्फाबेट्स आहे म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारण्याची पातळी टीईटीच्या परीक्षेमध्ये किती बेसिक लेवलवर जाऊन प्रश्न विचारले जातात हे तुम्ही लक्षात घ्या. कारण या ठिकाणी तुमचा मार्क स्कोअर करण्याला चान्स आहे. इथं कुठंच तुम्हाला रिस्क नाहीये ना. याची रचना बघून घ्यायची. मग एल नी कुठला सुरुवात होतो का एखादा अर्थपूर्ण शब्द, ए पासून सुरुवात होतो का, यू पासून सुरुवात होतो का, ए पासून का, टी पासून सुरुवात होतो. तर मग ह्या ठिकाणी हे शब्दापासून कुठला अर्थ तयार होईल मला सांगा बरं. एक अर्थपूर्ण शब्द कसा तयार होऊ शकतो. त्याच्या खाली नंबर पण दिलेले असतात मॅडम, मग त्याच्यानुसार. आणि जर नंबर दिलेले नाहीत मग आता इथं वेगवेगळ्या स्पेलिंग लिहून बघायच्या. लेटर चेंज करून स्पेलिंग लिहून बघायचा कुठला काय होता करायचं ते काय करायचं ते करा. मला याचं उत्तर सांगा. हे काय इथं न्यूट्रल आहे, अॅन्युअल आहे, ऍक्च्युअल असेल आणि ह्यातला अर्थपूर्ण शब्द कारण तुम्हाला सगळेच लेटर एक एक वेळा वापरायचे आहे. याच्यापासून सुरुवात होणारा जो म्हणजे निर्माण होणारा जो शब्द आहे तो नॅचरल आहे. इथं कुठं तुम्हाला शब्द दिलेले असतात त्याच्या खाली कुठे इथं अंक दिलेला असतो. किती साधा सोपा आणि सरळ. कुठे इथं बुद्धीच लावायची गरज नाही ना तुम्हाला. वापरून आपणच उत्तर द्यायचं. आ आपणच उत्तर द्यायचं, त्याच्यात एक एक करून बघायचं. तसं करू शकता किंवा सरळ सरळ दिसतं ना इथं. बरेचसे अॅन्युअल पण बरोबर आहे म्हणजे नाही का. कुठे अॅन्युअल बरोबर. अॅन्युअल मध्ये ह्या आर चा वापर झालाय का इथल्या का टीचा वापर नाही, झालाय काय. इथं प्रश्न काय आहे. रिअरेंज द लेटर्स. तुम्हाला त्याच्यातलं एखादं गाळा म्हणतंय का ते. नाही. एखादं मनाने ऍड करा म्हणतंय का. त्याच्यासाठी तुम्हाला परीक्षा कुठली पण क्रॅक करण्यासाठी प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा आहे. तुम्हाला त्या ठिकाणी योग्य ओळखा विचारलंय का अयोग्य ओळखा विचारलंय हे अगोदर तिथं अंडरलाईन करून घेत जा पेनने. त्याच्यानंतर हे पहा. कन्वर्ट इनटू अ सिम्पल सेंटेन्स. आफ्टर ही हॅड फिनिश्ड हिज होमवर्क, ही पुट अवे हिज बुक्स. होमवर्क केल्यानंतर त्यानं त्याची पुस्तकं त्याच्यापासून दूर ठेवली. ही 2 वाक्य आहेत. आफ्टर ही हॅड फिनिश्ड हिज होमवर्क, दिस इज अ complete sentence, and after the comma he put away his books. हे सेकंड सेंटेन्स. आता हे वाक्य कुठलं आहे. कॉम्प्लेक्स आहे, कंपाऊंड आहे, सिंपल आहे. आता ह्यांनी प्रश्नामध्ये विचारलंय तुम्हाला कन्वर्ट इनटू सिंपल सेंटेन्स म्हणजे ते सिंपल तर नसणारच आहे. यामध्ये अँड किंवा बट आलं नाहीये. मग ह्याला कसं करायचं. ज्या वेळेस अशा पद्धतीचं वाक्य तुम्हाला येत असतं त्यावेळेस आफ्टर ही हॅड फिनिश्ड हिज होमवर्क या पहिल्या वाक्यातील मुख्य क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लावायचा. आणि ज्या वेळेस आपण वाक्यामध्ये अशा पद्धतीचं जिरंट वापरतो. आयएनजी प्रत्यय लावणे म्हणजे काय. या ठिकाणी जिरंट वापरतो आपण. आणि मग फिनिशिंग हिज होमवर्क, परंतु या ठिकाणी तुमचं हॅड आलेलं आहे. मग हॅडचा सेन्स तुम्हाला जर घालवायचा असेल तर या ठिकाणी हॅव्हिंग फिनिश्ड हिज होमवर्क, ही पुट अवे हिज बुक्स हे तुमचं करेक्ट उत्तर आहे का इथं वाक्यामध्ये. मग इथं 2 पद्धतीनं दिलंय तुम्हाला. हॅव्हिंग फिनिश्ड हिज होमवर्क, ही पुट अवे हिज बुक्स. फिनिशिंग हिज होमवर्क, ही पुट अवे हिज बुक. परंतु वाक्यामध्ये जर या फिनिश्ड या मुख्य क्रियापदाच्या अगोदर हॅव, हॅज, हॅड काहीही वापरलेलं असेल तर त्याची जागा हॅव्हिंग फिनिश्ड अशी येईल किंवा हॅव्हिंग प्लस तुमचं मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप या ठिकाणी येईल. जे असेल ते. मग इथं जर समजा फक्त फिनिश असेल तर, परंतु या ठिकाणी फिनिश कधीच येणार नाही कारण हा डिपेंडेंट क्लॉज आहे आणि त्यामुळं कॉमाच्या नंतर जी क्रिया असते ही पहिल्या रूपामध्ये जर असेल तर या ठिकाणी दुसरं रूप असतं तुमच्या क्रियेचं. नंतर त्याचं वाक्याचं तुम्हाला एक्सप्लेनेशन खाली दिलेले आहे. अ परफेक्ट पार्टिसिपल हॅव्हिंग फिनिश्ड करेक्टली कन्वर्ट द कॉम्प्लेक्स सेंटेन्स इनटू अ सिंपल सेंटेन्स. मी आधीच तुम्हाला सांगितलं होतं वरती
काय सांगितलं होतं, वाक्य ओळखत असताना या ठिकाणी सांगितलं तुम्हाला कन्वर्ट इंटू सिम्पल सेंटेन्स, म्हणजे हे ऍक्च्युअल सिम्पल नसणारच आहे. अँड किंवा बट या ठिकाणी आलेलं आहे, म्हणजे ते आलेलं नाही, म्हणजे ते कंपाऊंड पण नाही आहे. मग कुठला आहे, कॉम्प्लेक्स वाक्याचा भाग आहे. ज्यावेळेस आपण कॉम्प्लेक्सचं सिम्पल करत असतो त्यावेळेस पहिल्या वाक्यातील मुख्य क्रियापदाला एकतर आपण आयएनजी प्रत्यय लावायचा असतो, अदरवाईज त्याच्या अगोदर हॅव हॅज हॅड असेल तर हॅव्हिंग आणि मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप लिहून ते वाक्य ऍज इट इज लिहायचं असतं समोर. डन. आता या ठिकाणी आयडेंटिफाय द टाइप ऑफ क्लॉज आलाय तुम्हाला. दिस इज द हाऊस वेअर द ऍक्सिडेंट ऑकर्ड. मग मला सांगा या ठिकाणी ऍक्सिडेंट घडण्याची क्रिया झालेली आहे, येते लक्षात? येते होय, मॅडम. ऍक्सिडेंट आताच आपण बघितलेला आहे. मग जी क्रियापदामधली क्रिया आहे तुमची, जी घडण्याची क्रिया आहे ती कशी झालेली आहे, या ठिकाणी काय सांगितलंय, ऍक्सिडेंट ऑकर्ड. वेअर हा प्रश्न ऑलरेडी इथं आलेला आहे, म्हणजे हा तुमचा टाईप कुठला आहे, ऍडवर्ब क्लॉज आहे. ऍडवर्ब क्लॉज आणि उत्तरही तुमचं ऍडवर्ब क्लॉज आहे का, ऍडजेक्टिव्ह क्लॉज दिलेले का दिलेलं असेल, आता तुम्हाला या ठिकाणी बरेच वेळा कन्फ्युजन होऊ शकतं ऍडवर्ब क्लॉज आणि ऍडजेक्टिव्ह क्लॉज मध्ये. मग आता ऍडजेक्टिव्ह कशाला म्हणायचं, तर ह्या ठिकाणी तुमची ऍक्सिडेंट घडण्याची क्रिया आहे त्याबद्दल विशेष माहिती या ठिकाणी सांगितलेलं आहे. परंतु तो ऍक्सिडेंट कुठं घडलाय, कुठं घडलाय, हाऊस हा त्या घरामध्ये घडलाय. आणि मग त्याच्याबद्दल या ठिकाणी विशेष माहिती प्रोव्हाइड करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे, तो म्हणून ऍडजेक्टिव्ह. परंतु या ठिकाणी समजा ह्याच्याबद्दल माहिती सांगितलेली असती तर मग तो तुमचा ऍडवर्ब क्लॉज ऑफ टाइम झालेला असता. वेअर ऍडवर्ब क्लॉज ऑफ प्लेस झाला असता. नंतर चेंज इनटू पॉझिटिव्ह डिग्री. आता द लॉयन इज द मोस्ट फ्युरोसियस एनिमल सांगितलं या ठिकाणी. आता मग ह्या ठिकाणी द मोस्ट आलं म्हणजे ही डिग्रीचा कुठला प्रकार आला, बोला बोला पटकन. सुपरलेटिव्ह का? सुपरलेटिव्ह. द मोस्ट आलं या ठिकाणी, म्हणजे हे सुपरलेटिव्ह डिग्री आहे. जेव्हा जेव्हा तुमच्या वाक्यामध्ये द मोस्ट हे विशेषणाच्या अगोदर प्रत्यय लागून येत असतो, वाक्यामध्ये सुपरलेटिव्ह डिग्री असते. आणि मग ते सुपरलेटिव्ह डिग्रीचं पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर करत असताना वाक्याची सुरुवात आपण कशाने करत असतो, नो अदर. नो अदर. मग काय काय नो अदर, मग तिथलं कॉमन नाव एनिमल इज ऍज फेरोसियस ऍज द लॉयन. हे तुमची पॉझिटिव्ह डिग्री झाली. मग तिथे तुम्ही ऍज वापरलं तरी चालतं किंवा सो ऍज वापरलं तरी चालतं, त्या वाक्यावर डिपेंड करतं. आता मग या ठिकाणी जर वाक्यामध्ये समजा उत्तरामध्ये असं आलं असेल, आता या ठिकाणी तुम्हाला उत्तराचे ऑप्शन देत असताना त्यांनी कसं केलंय, व्हेरी फ्यू एनिमल ऍज मध्ये टाकलंय विशेषण. पण नाही, जेव्हा जेव्हा वाक्यामध्ये द मोस्ट येतो त्यावेळेस वाक्याची सुरुवात आपण नो सुनरनीच करत असतो, नो अदरनीच करत असतो. त्यानंतर आयडेंटिफाय द प्रोनाउन. आता मला सांगा, दोज आर एक्झॅक्टली माय व्ह्यूज. दोज आर एक्झॅक्टली माय व्ह्यूज कुठलं प्रोनाउन नाही का या वाक्यातलं, आत्ताच प्रोनाउन घेतले आपण, आता नाही काल घेतले, आज थोडस रिवाइज केलंय. माय मॅडम. माय माय बरं आहे का? अजून, बरं अजून, हा सांगा सांगा तुमची उत्तर, उत्तर खाली आहेच आहे, आपल्याला बघायचंच आहे. भाग्यश्री काय म्हणते, माय म्हणले मॅडम. माधुरी काय म्हणते, कुठलं आहे प्रोनाउन, प्रोनाउन दोज आहे. दोज आहे का, बरं अजून स्नेहल आहे का, किती लोक आहे तुम्ही, न बोलणाऱ्यापैकी कोणी एखादं बोलू शकते का, सरस्वती सलगर. तर आता ह्या ठिकाणी बघा, दोज हे आहे, परंतु या ठिकाणी तुम्हाला त्याने स्पेसिफाय केले कुठलं आहे ते, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन आहे. आणि डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन मध्ये कुठले कुठले प्रोनाउन असतात, दीज, दोज, धीस, दॅट, हे चार, बरोबर ना. पर्सनल प्रोनाउन कोणते, ही, शी, इट, आय, वी,
डेमॉन्स्ट्रेटिव्ह म्हणजे धीस, दॅट, दोज, दीज. रिलेटिव्ह मधले कुठले आणि इंटरॉगेटिव्ह मधले कुठले? सांगा तुम्ही दोघे आता हे दोन कुठले कुठले आहेत ते. माधुरीनं प्रोनाऊन तर ओळखलं बाबा व्यवस्थित. आणि तू माय कशामुळे म्हणत होती भाग्यश्री? आता हे हा चुकून आता बोलले. हा ठीक चुकून आहे चला. बोलले. चुकून नाही, ते चुकून परीक्षेमध्ये तसली चूक करायची नाही, 1 मार्क कमी होत असते. आयडेंटिफाय द टेन्स. आता हे आलं पाहिजे बाबा सगळ्यांना. द होल पॉप्युलेशन हॅज बीन इन्फेक्टेड. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू. कंटिन्युअस म्हणते राणी तू. कंटिन्युअस म्हटल्यानंतर मुख्य क्रियापदाला आयएनजी प्रत्यय असला पाहिजे. प्रेझेंट परफेक्ट. प्रेझेंट परफेक्ट आहे मॅडम. प्रेझेंट परफेक्ट फर्स्ट फॉर्म आहे ना. बरोबर. हा. आता हे बघा, चूज द सिनोनिम ऑफ असिमिलेट. असिमिलेशन म्हणजे काय? Assimilation. असिमिलेशन म्हणजे काय? इंग्लिशमध्ये असिमिलेशन आपल्या सायन्स मध्ये येतं बघा. त्याला आपण सात्मीकरण असं म्हणतो की नाही? हम्म. सात्मीकरणला सिनोनिम या ठिकाणी ऍब्झॉर्ब म्हणजेच त्याचं शोषण. शोषण घेणे किंवा शोषण घेणे. हं. त्याच्या विरुद्ध तुमचं रिजेक्ट आहे, डिस्ट्रॉय आहे. सेपरेट म्हणजे वेगळे करणे, आणि ऍब्सॉर्ब हा याचा एक्झॅक्ट सिनोनिम आहे. चूज द अँटोनिम. हे एक येण्यातच तुम्हाला डरचं स्कॅरसिटी. अबंडन्स म्हणजे काय? मुबलक प्रमाणात. स्कॅरसिटी म्हणजे तुटवडा. डिफिशियन्सी म्हणजे काय? कमतरता. लॅक म्हणजे सुद्धा कमतरता. आणि मग ह्याचा हा तुमचा विरुद्धार्थी शब्द कुठला आहे? अबंडन्स, मुबलक प्रमाण. आणि हे तिन्ही ह्याचे समानार्थी आहेत. स्कॅरसिटी झालं, डिफिशियन्सी झालं, लॅक झालं, डेथ म्हणजे दुष्काळासारखी परिस्थिती थोडक्यात. त्याच्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूट. द पर्सन हू डज नॉट बिलीव्ह इन द गॉड इज कॉल्ड ॲज. काय म्हणतो आपण त्याला? जो देवामध्ये विश्वास ठेवत नाही त्याला थेइस्ट म्हणतो का अथेइस्ट म्हणतो? देव मानणारा थेइस्ट आणि न मानणारा अथेइस्ट. वन वर्ड सबस्टिट्यूट. परत इथं अ पर्सन हू ऑलवेज लुक ऍट द ब्राईट साइड ऑफ द थिंग इज कॉल्ड. ब्राईट साइड म्हणजे थोडक्यात पॉझिटिव्ह असणारा, त्याला आपण ऑप्टिमिस्ट असं म्हणतो. आता हे झाले आपले. अशा पद्धतीनं हे 30 प्रश्न आजच्या या 2025 का 23च्या परीक्षेमध्ये आलेले होते सगळे. आता याच्यामध्ये तुम्हाला कुठल्या कुठल्या घटकांचा अभ्यास करायचा आहे राहिलाय या प्रश्नांच्या स्वरूपावरून? कारण एका प्रश्नपत्रिकेमधले संपूर्ण प्रश्न आज आपण घेतलेले आहेत इंग्रजी विषयाचे. सांगा पटकन, उद्याच्या टॉपिकला काय शिकायचंय तुम्हाला? बऱ्यापैकी झालंय तसं. हा, बऱ्यापैकी झालंय तसं. तरी पण तुम्हाला काय पाहिजे असेल तर सांगा. आता आमचंच अभ्यासाचं मॅम आहे. अजून का असे काही क्वेश्चन्स रिव्हिजन झालं तर बरं होईल. चालते, घेऊया. आहे माझ्याकडे ऑलरेडी PDF बनवलेली आहे सगळ्या प्रश्नांची असेल. अँटोनम्स वगैरे ते आमचं आम्हाला करावं लागेल सगळं. विरुद्धार्थी, समानार्थी. त्याच्यासाठी हे शब्दसंग्रह हा आता या असल्या फास्टर पिरियड मध्ये त्याला कुठलीच ट्रिक नाहीये. व्होकॅब्युलरी तुमची स्ट्रॉंग असणं हा एकमेव पर्याय असतो त्याच्यामध्ये. आणि मग सगळ्यात शेवटचा म्हणजे तुम्हाला जवळचा कुठला संबंध. आता ह्या ठिकाणी तुम्हाला सरळ दिसते, स्केर्सिटी झालं, डिफिशियन्सी झालं, लॅक, हे तीनही शब्द एकाच अर्थाचे आहेत जवळपास. परंतु तुम्हाला या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द जर समजा अर्थ माहित नसेल तर. पण अबंडन्स म्हणजे मुबलक प्रमाणात, एवढं तर माहित असेल की नाही? माहिती मॅडम. हो मॅडम. मग अशा वेळेस असं थोडासा कॉमन सेन्स वापरायचा आणि प्रश्न टॅकल करायचा.
चालते, मग थांबायचं आता. सर थांबूयात का आज? इट इज ऑलवेज हो मॅडम, चालेल. ओके सर, थँक्यू. ओके, थँक्यू ऑल ऑफ यू अँड गुड नाईट. थँक्यू सर. सर सकाळी Thank क्लास you, आहे का ma'am. सर? हो आहे, टाकतो ना, लिंक टाकतो. ओके ओके सर.